हॅलो एव्हरीवन. आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण MSc-ITच्या रिलेटेडच काही इम्पॉर्टंट कंटेंट पाहणार आहोत, जे की पॉवर पॉईंटच्या रिलेटेड क्वेश्चन्स असतात. जसं की आपण लास्ट व्हिडिओमध्ये वर्डच्या रिलेटेड क्वेश्चन्स पाहिलेले होते. सेम पॉवर पॉईंटच्या रिलेटेड अगदी सोपे क्वेश्चन्स असतात, बेसिक क्वेश्चन्स असतात. एकदा का स्टेप्स तुमच्या लक्षात आल्या की एक्झामच्या वेळेला जरी तुमच्यासमोर कसाही क्वेश्चन फिरून विचारला गेला तरीही तुम्हाला त्या प्रॉपर स्टेपमध्ये त्या टॅबवरती क्लिक करून तुम्हाला प्रॉपर प्रॅक्टिकल कंप्लीट करता येईल. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की जे प्रॅक्टिकली क्वेश्चन्स असतात ते आपण कशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो किंवा कशा पद्धतीचे क्वेश्चन्स विचारले जातात. आता तुमच्यासमोर ही एक PPT आहे, बेसिक PPT, जी मी लास्ट टाईम पण हीच यूज केलेली होती. त्यामध्ये मी तुम्हाला फक्त नंबर ऑफ स्लाईड्स इन्सर्ट करून त्याच्यावरती आपण पिक्चर इन्सर्ट करणं, ऑनलाईन पिक्चर्स इन्सर्ट करणं, या गोष्टी पाहिलेल्या होत्या. आता याच स्लाईडवरती असा एक क्वेश्चन विचारला जातो की तुम्ही एखादं कर्टन इफेक्ट अप्लाय करा किंवा कवर इफेक्ट अप्लाय करा, क्रश इफेक्ट अप्लाय करा. तर असे इफेक्ट ज्यावेळेला आपण अप्लाय करतो त्यावेळेला त्याचा इफेक्ट ऑप्शनसुद्धा विचारला जातो. म्हणजे काय की तुम्ही कोणता ट्रान्झिशन इफेक्ट दिलेला आहे स्लाईडला, पण ती जी स्लाईड, तो जो इफेक्ट आपण अप्लाय केलेला आहे, मग तो इथे इफेक्ट ऑप्शनमध्ये जाऊन तो तुम्हाला कशा पद्धतीने मूव्ह झाला पाहिजे, कशा पद्धतीने वर्कआउट झाला पाहिजे, हेही सांगितलं जातं. फॉर एक्झाम्पल, दिलेल्या प्रेझेंटेशनला रिपल ट्रान्झिशन इफेक्ट अप्लाय करा, असा जर क्वेश्चन असेल तर फर्स्ट काय करावं लागेल तुम्हाला, ट्रान्झिशन टॅबमध्ये येऊन आता ह्या फर्स्ट लाईनमध्ये रिपल नावाचा ऑप्शन नाही आहे. सो आपण इथून काय करायचं, इथे हा तुम्हाला ऑप्शन दिसेल. आता हा ऑप्शन आहे, पण त्याच्यामध्ये इथे तुम्हाला जो इफेक्ट नावाचा ऑप्शन दिसतोय, इफेक्ट ऑप्शन, यावरती क्लिक करून तो जो ट्रान्झिशन इफेक्ट आहे तो कशा पद्धतीने वर्कआउट झाला पाहिजे, कशा पद्धतीने इम्प्लिमेंट झाला पाहिजे, फ्रॉम बॉटम टू लेफ्ट, फ्रॉम बॉटम टू राईट, फ्रॉम टॉप टू राईट, फ्रॉम टॉप टू लेफ्ट, अशा पद्धतीचे ऑप्शन्स असतात. मग त्यांनी क्वेश्चनमध्ये जो काही ऑप्शन सांगितला असेल, फॉर एक्झाम्पल फ्रॉम बॉटम टू राईट, तर याला तुम्ही क्लिक करायचं. म्हणजे काय होईल, बॉटम टू राईट तो ट्रान्झिशन इफेक्ट त्या स्लाईडला अप्लाय झालेला दिसून येईल. सेम तुम्हाला इथे असं सांगितलं जाईल की पुश इफेक्ट अप्लाय करा, पुश इफेक्ट अप्लाय करा. मग सेम ट्रान्झिशन टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ॲरोवरती क्लिक करून पुश ऑप्शन आहे, या पुश ट्रान्झिशन इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. परंतु जर त्यांनी क्वेश्चनमध्ये सांगितलं असेल की फ्रॉम लेफ्ट, तर इथे हा इफेक्ट ऑप्शन आहे, इफेक्ट ऑप्शन, या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर या लिस्टमधून तुम्हाला फ्रॉम लेफ्ट हा ऑप्शन सिलेक्ट करावा लागेल. आणि जर त्यांनी असं सांगितलं की तो सेम इफेक्ट अप्लाय टू ऑल ट्रान्झिशन्स, अप्लाय टू ऑल स्लाईड असं करा, तर अशा वेळेला इथे अप्लाय टू ऑल असा ऑप्शन आहे, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. मग काय होईल की तो इफेक्ट पूर्ण सगळ्या स्लाईडला अप्लाय झालेला दिसून येईल. सो अशा पद्धतीने तुम्ही ट्रान्झिशन इफेक्ट आणि इफेक्ट ऑप्शन याच्याशी रिलेटेड असणारा प्रॅक्टिकलचा क्वेश्चन तुम्ही आरामात सॉल्व्ह करू शकता. त्याच्यानंतर असं सांगितलं जातं की दिलेल्या PPTमध्ये, प्रेझेंटेशनमध्ये 2 स्लाईड ॲड करा सगळ्यात शेवटी म्हटलं की सगळ्यात शेवटी जी स्लाईड आहे त्या स्लाईडवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला ती स्लाईड, सगळ्यात शेवटी स्लाईड इन्सर्ट करायची आहे. अशा पद्धतीने आपण सगळ्यात शेवटी ती स्लाईड इन्सर्ट करू शकतो. आणि त्याचबरोबर असं सांगितलं जातं की स्लाईड नंबर 3 जी आहे ती व्हाईल प्लेईंग हाईड करा. मग स्लाईड नंबर 3 कुठे आहे, सो स्लाईड नंबर 3 इथे आहे, तर या स्लाईड नंबर 3 वरती क्लिक करायचा. त्याच्यानंतर स्लाईड शो या टॅबमध्ये तुम्हाला हाईड स्लाईड नावाचा ऑप्शन दिसेल. कोणता ऑप्शन आहे, हाईड स्लाईड. सो हाईड स्लाईड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर
इथे तुम्हाला दिसून येईल की काय झालेलं आहे, 3 नंबरच्या स्लाईडवरती एक लाईन तुम्हाला दिसत आहे. त्या नंबरवरती तुम्हाला लाईन दिसते. म्हणजेच काय, तर ज्या वेळेला आपण ही PPT रन करू त्यावेळेला ही 3 नंबरची स्लाईड आहे ती मात्र हाईड होईल आणि बाकी सर्व PPT साईड बाय साईड म्हणजे 1 बाय 1 तुम्हाला स्क्रीनवरती दिसतील. सो हाईड स्लाईड नावाचा ऑप्शनही असतो. तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो की स्लाईड हाईड करा. एक तर क्वेश्चन असतो की ट्रान्झिशन इफेक्टमध्ये, जो मी अगोदरच तुम्हाला एक्सप्लेन केलं की ट्रान्झिशन इफेक्टमध्ये जो काही ट्रान्झिशन इफेक्ट सांगितलेला आहे तो इफेक्ट सिलेक्ट करायचा आणि इफेक्ट ऑप्शनमध्ये क्वेश्चनमध्ये त्यांनी जो ऑप्शन सांगितलेला आहे तो ऑप्शन तुम्ही या इफेक्ट ऑप्शनमध्ये जाऊन तुम्ही तो सिलेक्ट करायचा आहे. सेकंड काय आहे, तर तुम्हाला स्लाईड हाईड करण्यासाठी सांगतात. अशा वेळेला स्लाईड शो या टॅबमध्ये जायचं आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला हाईड स्लाईड नावाचा ऑप्शन दिसेल. हा एक सेकंड क्वेश्चन असतो. याच्यानंतर तुम्हाला असंही सांगितलं जातं की व्ह्यूज टॅबचा यूज करून तुम्हाला एकतर ते प्रेझेंटेशन नोट मास्टरमध्ये व्ह्यू करायला सांगतील किंवा ते प्रेझेंटेशन तुम्हाला स्लाईड सॉर्टर व्ह्यूमध्ये डिस्प्ले करा असं सांगतील. मग व्ह्यू टॅबमध्ये इथे क्लिक केल्यानंतर इथं प्रेझेंटेशन व्ह्यूजचा जो ग्रुप आहे त्यामध्ये तुम्हाला नॉर्मल, आउटलाईन व्ह्यू, स्लाईड सॉर्टर व्ह्यू, नोट्स पेज, रीडिंग व्ह्यू, स्लाईड मास्टर, हँडआउट्स मास्टर, नोट मास्टर असे हे ऑप्शन्स आहेत. सो अशा वेळेला तुम्हाला काय करायचं आहे, जर त्यांनी स्लाईड सॉर्टरमध्ये दिलेलं प्रेझेंटेशन जे स्लाईड्स आहेत त्या स्लाईड सॉर्टरमध्ये व्ह्यू करा असा जर क्वेश्चन असेल तर तुम्ही अगदी बिंदास व्ह्यू टॅबवरती क्लिक करा आणि इथे तुम्हाला फर्स्ट प्रेझेंटेशन व्ह्यूजमध्ये हा ऑप्शन आहे स्लाईड सॉर्टर, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. म्हणजे काय होईल की तुमचं जे प्रेझेंटेशन आहे त्या सगळ्या स्लाईड आहेत त्या स्लाईड सॉर्टर व्ह्यूमध्ये डिस्प्ले होतील. त्याच्यानंतर सेम तुम्हाला जर असं सांगितलं की ते नॉर्मल व्ह्यूमध्येच घ्या, सो इथे अगदी फर्स्ट ऑप्शन आहे नॉर्मल. नंतर इथे आहे नोट्स पेजवरती क्लिक केल्यानंतर सुद्धा तुम्हाला व्ह्यू टॅबमध्येच हे ऑप्शन्स आहेत, नॉर्मल, आउटलाईन व्ह्यू, स्लाईड सॉर्टर, नोट्स पेज, रीडिंग व्ह्यू. सेम इथं रीडिंग व्ह्यूवरती मी क्लिक करते. तुमची जी स्लाईड आहे ती रीडिंग व्ह्यूमध्ये तुम्हाला दिसून येईल. येस, हे आहे रीडिंग व्ह्यू. सो अशा पद्धतीने हे तुम्ही रीडिंग व्ह्यूवरती क्लिक करून रीडिंग व्ह्यू ऑप्शन सिलेक्ट करू शकता. आता एंड शो सेम व्ह्यू टॅबमध्ये आहे मी ते आणि इथून तुम्हाला आउटलाईन व्ह्यूवरती क्लिक करून दाखवते. सो हे आहे आपलं आउटलाईन व्ह्यू आणि फर्स्ट आहे नॉर्मल व्ह्यू. अजून एक क्वेश्चन आहे की तुम्हाला प्रत्येक स्लाईडवरती ॲक्शन बटन इन्सर्ट करण्यासाठी सांगतात. सो इथे इन्सर्ट टॅबमध्ये शेप्स या ऑप्शनमध्ये तुम्हाला सगळ्यात शेवटी इथे ॲक्शन बटन्स आहेत. याच्यामध्ये नेक्स्ट आणि प्रिव्हियस बटन किंवा साऊंड ऑप्शन किंवा होम आयकॉन असे जे असतील ते तुम्हाला प्रत्येक स्लाईडवरती इन्सर्ट करायला लावतील. त्यावेळेला कॉपी पेस्ट ऑप्शन यूज करून तुम्ही त्या जे ॲक्शन बटन्स आहेत ते तुम्ही इन्सर्ट करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला असंही सांगितलं जातं की यामध्ये तुम्हाला हेडर आणि फुटर इन्सर्ट करायचं आहे. सो सेम वे ज्या पद्धतीने आपण मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये इन्सर्ट टॅबचा यूज करून हेडर आणि फुटर सेट करत असतो, सेम त्याच पद्धतीने तुम्हाला इथे इन्सर्ट टॅबमध्ये जाऊन इथे हेडर आणि फुटर नावाचा जो ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचा आहे आणि त्यावेळेला हेडर आणि फुटर डायलॉग बॉक्स ओपन होईल. यामध्ये तुम्हाला जर डेट आणि टाईम सांगितले असेल तर तुम्हाला डेट आणि टाईम या ऑप्शनवरती क्लिक करून डेट अँड टाईम असेल तर इथे ह्या 2 ऑप्शनमध्ये तुम्हाला डेट आणि टाईम दिसते. ठीक आहे, इथे वरती फक्त डेट आहे, इथे फक्त डे आणि डेट आहे. पण डेट अँड टाईम म्हटलं तर तुम्हाला डेट अँड टाईम हा ऑप्शन सिलेक्ट करावा लागेल, अप्लाय टू ऑल म्हणावं लागेल. मग तुमच्या लक्षात येईल इथे या कोपऱ्यावरती तुम्हाला डेट अँड टाईम सेट झालेली दिसते आणि ईच अप्लाय टू ऑल म्हटल्यामुळे इथे प्रत्येक स्लाईडवरती काय आहे तर डेट आणि टाईम सेट झालेले आहे. किंवा असंही सांगितलं जाईल की डेट आणि टाईम जो तुम्ही हेडर फुटरमध्ये जाऊन सेट केलेला आहे तो
काढून टाका. तर अशा वेळेला फक्त काय करायचं आहे, कॅन्सल करायचं आहे आणि अप्लाय टू ऑल. कॅन्सल चेकबॉक्स तुम्ही ज्यावेळेला कॅन्सल कराल त्यावेळेला काय होईल की तुम्ही जो डेट आणि टाईम ऑप्शन सिलेक्ट केलेला होता आणि जे डेट आणि टाईम प्रत्येक स्लाईडवरती सेट झालेले होते ते रिमूव्ह होईल. सेम. सो इथून तुम्ही हेडर फुटरमधून हा जो डेट अँड टाईमचा चेकबॉक्स आहे तो तुम्ही कॅन्सल करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला एखादी स्लाईड असेल ते डिलीट करण्यासाठी सांगतील किंवा मोस्टली असं टायमिंग सांगितलेलं असतं की 2 नंबरच्या स्लाईडला तुम्ही 3 सेकंडचं टायमिंग अप्लाय करा, म्हणजे जेणेकरून नेक्स्ट 3 नंबरची स्लाईड आहे ती 3 सेकंडनी तुम्हाला डिस्प्ले होईल. अशा वेळेला सेम 2 नंबरच्या स्लाईडला सांगितलं आहे तर तुम्हाला स्लाईड नंबर 2 वरती क्लिक करून इथे इथे मी 4 सेकंडचं टाईम सेट केलेला आहे. सो तुम्हाला जेवढं टायमिंग सांगितलेलं आहे क्वेश्चनमध्ये ते टाईम तुम्हाला सेट करावे लागतील आणि मग ओके करून तुम्हाला ते प्रॅक्टिकल सबमिट करता येईल. सो अशा पद्धतीने अगदी सिम्पल जे ह्याचे पॉवर पॉईंटचे जे क्वेश्चन्स असतात ते आपण आत्ता पाहिलेले आहे. किंवा ग्रुप केलेले काही पिक्चर्स असतात आणि ते ग्रुप आणि अनग्रुप करण्यासाठी विचारलं जातं. पॉवर पॉईंटच्या एखाद्या स्लाईडवरती आता ही एक इमेज आहे आणि ही एक इमेज आहे. सो आता ही ग्रुप नाही आहे कारण सेपरेट सिलेक्शन आहे या 2 ऑब्जेक्टला, या 2 इमेजेसना. तर अशा वेळेला तुम्हाला सांगतील की हे 2 इमेजेस ग्रुपमध्ये करा. ग्रुप म्हणजे ज्यावेळेला एकदाच क्लिक करेन त्यावेळेला ॲट अ टाईम हे 2 इमेजेस सिलेक्ट झाल्या पाहिजेत. सो मी ही एक इमेज आणि ही एक इमेज सिलेक्ट करते. मी 2 इमेजेस सिलेक्ट केलेल्या आहेत आणि आता इथे पिक्चर फॉर्मॅटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे हा ग्रुप अनग्रुपचा ऑप्शन आहे. ठीक आहे. आता इथे मी ग्रुप हा ऑप्शन सिलेक्ट करते. आता तुमच्या लक्षात येईल की ॲट अ टाईम ही जी आहे मी इथे क्लिक करते आणि ॲट अ टाईम पूर्ण जे दोन्ही ऑब्जेक्ट होते ते सिलेक्ट झालेले आहेत. म्हणजे ग्रुप केल्यामुळे ते ॲट अ टाईम दोन्ही सिलेक्ट करता येतात. सो ग्रुप करण्यासाठी सुद्धा क्वेश्चन विचारला जातो. आता सेम अनग्रुप करा असाही ऑप्शन विचारला जातो. एखाद्या स्लाईडवरती सांगतील की स्लाईड नंबर 3 वरती असणारे जे इमेजेस आहेत त्यांना अनग्रुप करा. अनग्रुप करा असा क्वेश्चन जर विचारला तर तुम्हाला सेम त्या इमेजवरती फक्त क्लिक करायचं आहे. एवढं लक्षात ठेवायचं की त्या ऑब्जेक्टवरती त्या इमेजवरती क्लिक करायचं म्हणजेच तुम्हाला काय होईल की ग्रुप अनग्रुप करण्यासाठी ऑप्शन दिसेल. आता बरोबर इथे शेप फॉर्मॅट, पिक्चर फॉर्मॅट, ग्राफिक्स फॉर्मॅट असे ऑप्शन्स दिसत आहेत. सो मी इथे पिक्चर फॉर्मॅटमध्ये जाते आणि इथे आता ग्रुप ऑप्शन माझा इथे ॲक्टिव्ह नाही आहे कारण मी ऑलरेडी माझे जे हे 2 इमेजेस आहेत त्या ग्रुप झालेल्या आहेत. म्हणून आता मी अनग्रुप ऑप्शन सिलेक्ट करते कारण की जर तुम्हाला ग्रुप करण्यासाठी विचारलं तर तुम्हाला दोन्ही इमेजेस ॲट अ टाईम सिलेक्ट करून ग्रुप ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर त्या दोन्ही इमेजेस आहेत त्या ग्रुप होतील आणि अनग्रुप करण्यासाठी मग मात्र हा अनग्रुप ऑप्शन आहे तो सिलेक्ट करा. आता तुमच्या लक्षात येईल जर एखादी इमेज मला मूव्ह करायची असेल तर पर्टिक्युलर एकच इमेज इथे मूव्ह होत आहे, दुसरी इमेज मूव्ह होत नाही कारण मी हे जे 2 ऑब्जेक्ट होते ते अनग्रुप केलेले आहेत. ज्यावेळेला आपण ग्रुप करतो त्यावेळेला ॲट अ टाईम ग्रुपमध्ये जेवढे आहेत इमेजेस तेवढे ॲट अ टाईम एका क्लिकमध्ये मूव्ह करू शकतो. परंतु अनग्रुप असतील तर ते सिंगल आपण मूव्ह करू शकतो. ग्रुप अनग्रुप अशा पद्धतीने ग्रुप अनग्रुपच्या रिलेटेडसुद्धा क्वेश्चन विचारले जातात. सो सेम जे काही मी आत्ता बेसिक प्रॅक्टिकल सांगितलेलं आहे याच्याशी रिलेटेड क्वेश्चन हे असतातच MSCITच्या एक्झाममध्ये. सो जे मी आत्ता प्रॅक्टिकल तुम्हाला दाखवलेलं आहे ते तुम्ही जस्ट घरी ट्राय म्हणून पुन्हा एकदा एखादं बेसिक प्रॅक्टिकल एखादा टॉपिक घ्या आणि त्या बेसिक टॉपिकच्या रिलेटेड 2-3 स्लाईड तुम्ही इन्सर्ट करून घ्या. त्यांना ट्रान्झिशन इफेक्ट अप्लाय करा. त्या ट्रान्झिशन इफेक्टमध्ये जाऊन जो इफेक्ट ऑप्शन मी तुम्हाला सांगितलेला आहे तो इफेक्ट ऑप्शनसुद्धा तुम्ही सिलेक्ट करा. त्याच्यानंतर ग्रुप अनग्रुपची प्रॅक्टिस करा, हेडर फुटरची प्रॅक्टिस करा. व्ह्यू टॅबमध्ये गेल्यानंतर तुम्हाला स्लाईड सॉर्टर व्ह्यू, नोट्स पेज व्ह्यू, आउटलाईन व्ह्यू, रीडिंग व्ह्यू याचीसुद्धा प्रॅक्टिस करा. आणि ट्रान्झिशन टॅबमध्ये जाऊन तुम्ही एखाद्या स्लाईडला टाईम कशा पद्धतीने सेट करू शकता हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तेही टायमिंग तुम्ही सेट करून त्याची प्रॅक्टिस करा. म्हणजे पॉवर पॉईंटच्या रिलेटेड अशा प्रकारचे कोणतेही क्वेश्चन्स जरी आले तर तुम्हाला एकदा का टॅबचं नाव माहिती असेल की कोणत्या टॅबमध्ये कोणता ऑप्शन आहे तर तुम्हाला ते प्रॅक्टिकल अगदी विदिन अ सेकंड म्हटलं तरी तुम्ही ते कंप्लीट करू शकता.
ओके. सो घरी हे नक्की प्रॅक्टिकल कंप्लीट करा आणि काही डाऊट असेल, काही क्वेरी असेल तर मला नक्की कळवा. थँक्यू.